दगाबाज रे, ऐ दगाबाज रे. रंग कोणता ह्यो सांग मातीला. ओके, तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, अशा पद्धतीचा आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही या व्हिडिओमध्ये जे काही आपण मटेरियल वापरलं आहे सर्व डाउनलोड करून घ्यायचं आहे. सोबतच बीट बुकमार्क प्रीसेट, सेकीपिक प्रीसेट आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचे आहे. व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपण बीट मार्कला ओपन करणार. बघू शकता अशा पद्धतीचे बीट मार्क असणार आहे. या ठिकाणी लिरिक्स आणि एक अशा पद्धतीने लेअर वगैरे ॲड करून असणार आहे. काय नाही करायचं आहे, सुरुवातीला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये इमेजेस वगैरे आपलं मटेरियल ठेवलं असेल तो फोल्डर अशा पद्धतीने आणून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला इमेजेसची गरज पडणार आहे. आपण इमेज अशा पद्धतीने ॲड करणार. इमेजेस या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीने वरच्या बाजूला सेट करून घ्या. पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी दुसरा मॅच होणारा इमेज अशा पद्धतीने आपण आणून घेऊया. ठीक आहे, आपण दुसरा या ठिकाणी इमेजेस ॲड करूया. ओके, अशा पद्धतीने आपण दोन इमेजेस ॲड करून घेऊन बरोबर अशा पद्धतीने पूर्ण स्क्रीनमध्ये जाईल अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. जर लहान मोठा होत असेल तर अशा पद्धतीने साईज वगैरे तुम्ही वाढू शकता. त्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. या ठिकाणी ही जी PNG असणार आहे ॲड करून घ्यायचं आहे. याची साईज थोडीशी तुम्ही अशा पद्धतीने वाढून घ्या जेणेकरून अशा पद्धतीने आपले दिसून जाईल. त्यानंतर हे इमेजेस वगैरे तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करून घेऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ओकेला अशा पद्धतीने राहू देऊया. ओके, बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. आपली PNG बरोबर अशा पद्धतीने झाकली जाईल अशा पद्धतीने. त्यानंतर हे जे तिन्ही लेअर असणार आहे आपल्याला बरोबर या ठिकाणी 7 जिथपर्यंत लिरिक्स असणार आहे तिथपर्यंत वाढून घ्यायचं आहे, म्हणजे 11.11 सेकंदापर्यंत अशा पद्धतीने इथून वाढून घ्या. त्यानंतर हे जे लिरिक्स असणार आहे सर्वात वरती ठेवल्याच्या नंतर बघू शकता सुरुवातीचं असं आपलं येऊन जाईल. ठीक आहे, आता या ठिकाणी काही जास्त आपल्याला चेंजेस करायचे नाही. ठीक आहे, आपण या ठिकाणी सुरुवातीला एक सॉन्ग आपण ॲड करून घेऊया. त्यासाठी मीडियावरती प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी ऑडिओचं ऑप्शन आहे, क्लिक करायचं आहे. व्ह्यू ऑलवरती जायचं आहे आणि जे काय सॉन्ग तुम्ही डाउनलोड केलं असणार आहे भावनो ते तुम्ही इथून अशा पद्धतीने ॲड करून घ्या. आणि ॲड केल्याच्या नंतर सर्वात खाली अशा पद्धतीने सॉन्ग घेऊन टाकूया. ठीक आहे, आता इतकं झाल्याच्या नंतर बघू शकता अशा पद्धतीने आपलं होऊन जाईल. आता इथून बॅक यायचं आहे. सेकीपेक असणार आहे आपला, ओपन करून घ्यायचं आहे सेकीपेकला. आणि या ठिकाणी बघू शकता खाली तुम्हाला एक ग्रुप आणि एक रेक्टँगल 1 असणार आहे. दोन्ही अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहे. या ठिकाणी आता 2 बॉक्स बनवून असणार आहे अशा पद्धतीने. याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथून कॉपी 2 लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी बघू शकता. ठीक आहे, कॉपी अशा पद्धतीने 2 लेअर करून बॅक यायचं आहे. आणि परत बीट मार्कला ओपन करणार. 11.11 पशी आपण येऊन या ठिकाणी पेस्ट 2 लेअर करून घ्यायचं आहे म्हणून. ठीक आहे, पुढच्या बीटपर्यंत व्यवस्थित होऊन जाईल हे. आता इतकं झाल्याच्या नंतर या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करणार, इमेजवरती क्लिक करणार, कलर अँड फिलवरती क्लिक करून या जे काही नंबर दिसत असेल त्या नंबरवरती क्लिक करायचं आहे. जे इमेज हवा आहे तो सिलेक्ट करायचा आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे. इमेज आपला चेंज होऊन जाईल. अशा पद्धतीने इमेजेस चेंज करून घेणार तुम्ही. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा यायचं आहे आपल्याला, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. जो इमेज वापरणार आहोत तो ॲड करायचा आहे. याला आपण पुढच्या बीटपर्यंत अशा पद्धतीने घेणार. 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा याच्यावरती क्लिक करून पेस्ट 2 लेअर करणार आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने याला थोडंसं पुढच्या बीटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. ग्रुपवरती जाऊन एडिट ग्रुपवरती क्लिक करून इमेजेस चेंज करून घ्यायचं आहे. बघू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसेस असणार आहे भावनो. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्ही पुढे जितके पण बीट असणार आहे त्याला करून घ्यायचं आहे. तर चला या ठिकाणी मी करून घेतो आधी. ओके, तर बघू शकता या ठिकाणी एक अशा पद्धतीने ग्रुप इमेजेस आपण ॲड करून घेतलेले आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी काही करायचं नाही. या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, कुठल्या पण ग्रुपवरती क्लिक करा. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवर जायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी इमेज असणार आहे. इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने हे जे सिंगल इमेज असणार आहे सर्व इमेजेसला तुम्ही अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करून घेणार. ठीक आहे,
त्यानंतर जवळपास आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडीच असणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे. सॉन्ग पण त्यामध्ये ॲड करून झालेलं आहे, काहीच विषय नाही. आता बॅक यायचं आहे. जे काय आपली सेकी पेर असणार आहे ओपन करून घ्यायचं आणि यामध्ये आल्याच्या नंतर वर एक CC प्रीसेट असणार आहे, जस्ट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून बॅक यायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही या ठिकाणी बीट मार्कला ओपन करणार. सुरुवातीलाच आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. ही जी लेअर असणार आहे बरोबर शेवटपर्यंत अशा पद्धतीने ॲड होऊन जाईल. त्यानंतर आपण या ठिकाणी इमेज ॲड केला असेल, या ठिकाणी ग्रुप ॲड केला असेल 11.11 सेकंदपाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे काय मी तुम्हाला ही जी PNG दिली असणार आहे याला अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी असणार आहे भावनो. ठीक आहे. हे जे CC प्रीसेट सर्वात वरी ठेवून घ्या. लोगो वगैरे ॲड करून घ्यायचा आहे. आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची जे साईज असणार आहे तुम्ही 1080 ठेवा. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. सोपा होता. आवडला असेल लाईक झालंच पाहिजे. बाय.